1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये सुटं तेल विक्री करण्यावरती एफडीएने बंदी घातली आहे। मात्र महाराष्ट्रातल्या तेली समाजाने लाकडी घाण्यावरती तेल काढणाऱ्या व्यापाऱ्यांनी आणि बारामतीतल्या तेल विक्रेत्यांनीही याला विरोध केलाय। तेलामध्ये भेसळ करणाऱ्यांवर जरूर कारवाई व्हायला हवी, मात्र त्यामुळे सुटं तेल विकणाऱ्यांवरती आक्षेप घेऊ नये। आजच्या घडीला सुटं तेल विक्री बंद केली तर सर्वसामान्य ग्राहकांची अडचण होईल, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी तेली समाजाने केली आहे। तर एफडीएच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या तेलाच्या प्रत्येक बॅचमधल्या पोषण मूल्य प्रयोगशाळेकडनं काढून द्यायला तयार आहोत, तसंच तेलाच्या बॉटलवरती प्रकाशितही करू असंही व्यावसायिकांचं म्हणणं आहे। रोज सकाळी दिवसभर नोकरीधंदा करायचा, संध्याकाळी पैसे हातात आले की पहिला तेल, साखर, मीठ हे गरजेच्या वस्तू घेतात। त्यामुळे तेली समाज हा भेसळ करतो हे म्हणणं चुकीचं आहे। सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा। भेसळ करणाऱ्यांना तुम्ही योग्य ती कारवाई करावीच, त्या पाठीशी आम्ही आहेच। कारण का भेसळमुळे तेलात जर भेसळ केली तर आमचा तेली समाज हा खराब होणार आहे। भेसळ तेल विकते म्हणून त्यासाठी त्यांनी जे भेसळ करतात त्यांना त्यांनी कठोर कारवाई करावी ही आमची तुमच्या माध्यमातून मागणी आहे। आज अशी परिस्थिती झाली, मुंडे साहेबांनी सांगितलं सुट्टे तेल विकू नका। आता आमचं कसं काय होणार? आम्ही काय कसं जगायचं? प्रपंच आहे आम्हाला, मुलं बाळ आहे, मुलांचे लग्न व्हायचे आहेत, किती अडचणी आहेत। आता काय 2026 मध्ये आता प्रत्येक सीडचे भाव खूप वाढलेले आहे, तर त्यामुळे आमचा जो नफा आहे हा खूप खूप कमी झाला आहे। आत्ताच्या कंडिशनमध्ये आम्ही जे व्यवसाय करतो हा नो लॉस नो प्रॉफिटमध्ये करतो आहे। त्याच्यामुळे माझी फक्त मागणी एवढीच आहे की जे आता एफडीएने नियम काढले त्यामध्ये फक्त ज्या ह्या गोष्टी केलेल्या आहे याच्याबद्दल आम्हाला जरा स्पष्टता द्यावी किंवा मार्गदर्शन करावं। फक्त व्यापारीच नाही तर सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदीमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबांचं अर्थकारण सुद्धा संकटात येण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातल्या सुट्या खाद्यतेलावरच्या विक्रीवरती बंदीचा परिणाम आता हळूहळू दिसूही लागलाय। सामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलांचं घरातलं अर्थकारण गडबडलंय। नेहमी गरजेनुसार आणि कधी 40-50 रुपयांचं सुटं तेल विकत घेणाऱ्या महिलांना पॅकिंगचं तेल घेणं अवघड आहे। शिवाय घरातील तेलाच्या फोडणीला आता मर्यादा आल्यात। सुट्ट्या तेलावर बंदी आणली तर आम्ही कधी 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो, पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? आणली तर ते गरीबाच्या घरात पुरतं का आणायला? 300 रुपये रोज कमवून सनी मग आता गरीबाचं कसं निभण? पुरत नाही आम्हाला इतके महागाचं तेल आणणं। मजूर रोज कामाला जातो, त्याला 500 रुपये, काही जणांना ज्या महिला आहेत ज्या झाडू पोछा काम करतात त्यांना 300 रुपये रोज आहे। त्यांना जर सुट्टे तेल घ्यायला गेले तर मार्केटमध्ये पॅकेट घ्या म्हणतात आणि पॅकेटचा रेट आहे 200 ते 250 रुपये, 180 रुपये लिटर। आणि त्यांना जर रोजचे काही लोक असे आहेत की रोजचं कमवणार आणि रोजचं खाणार, तर ते 10 रुपये 5 रुपयाचे तेल आणतात आणि रोजची उपजीविका भागवतात। पण असे सरकारने जर त्यांना सुट्टे तेलावर बंदी केली तर त्यांनी खायचं काय आणि जगायचं काय? आम्ही गरीब लोकांना कसं खावं? ते आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? 4 लेकर आहेत आमच्या पाठीमागं। सुट्टं तेल भेटणं हे तर पूर्णपणे हेच झालेलं आहे आमच्यासाठी, कारण की आम्ही रोज काम करून सुट्टं तेल 10-20 रुपयाचं घेऊ शकत होतो, पण त्यामध्ये पण भेसळ हे करत होते। पण आता सुट्ट्या तेलावर बंदी आणल्यामुळे सरकारने जे भेसळ करतात त्याच्यावरच बंदी आणायला पाहिजे, सुट्टी तेलावर बंदी नाही आणायला पाहिजे। त्यामुळे सर्वसामान्यांची अशी अडचण असल्यामुळे सुट्या तेलासंदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पाहूयात। राज्याच्या सुट्ट्या तेलाबद्दल माननीय मुख्यमंत्री बैठक घेणार आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे। राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे, कुठले आंदोलन करू नये। माननीय मुख्यमंत्री एक विशेष बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि आमचं सरकार या ठिकाणी योग्य निर्णय करेल। कारण सुट्टे तेल वाटप करताना किंवा व्यवसाय करताना काही त्या ठिकाणी नियमावली असली पाहिजे आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहे।